नमस्कार मित्रांनो, मी आहे गीतांजली भोईर। तुम्हा सर्वांचं माझ्या आगरी मेजवानी ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बटर गार्लिक प्रॉन्स बनवणार आहोत आणि ही रेसिपी आहे ना मित्रांनो, झटपट अशी बनते आणि खायला एकदम मस्त। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही डिश आवडते। ॲज अ स्टार्टर म्हणून आपण ही रेसिपी आहे ना बनवू शकता। तर चला आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया। बटर गार्लिक प्रॉन्स करताना मी सर्वात आधी बटर घालते। बटर घातल्या घातल्या लगेच ना आपण ह्यावर चॉप केलेला लसूण सुद्धा घालायचा आहे, नाहीतर बटर आहे ना हे काळं पडेल। आणि लसणाच्या पाकळ्या आहेत ना मी 10 ते 12 घेतलेले आहेत। लसूण आहे ना आपण हलका असा शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे लसणाचा वास जाई तोवर आपण लसूण आहे ना स्लो ते मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचा। लसूण जास्त कालपट करायचा नाही। लसूण छान शिजल्यानंतर ना मी 1 डझन या कोलब्या घालते, प्रॉन्स घालते। हे या प्रॉन्स वरना आपण लगेच चिली फ्लेक्स सुद्धा घालून घेऊया। चिली फ्लेक्स तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। चिमूटभर आहे ना आपण काली मिरीची पावडर सुद्धा घालूया ह्यात, किंवा क्रश केलेली काली मिरी घातली ना तरी छान लागेल। आता ह्या छान आहेत ना कोलब्या तेलावर मारून घेऊया। कोलब्यांचा रंग लालसर होईतोवर आपण ह्या शिजवून घ्यायच्या। दोन्ही बाजूने ह्या कोलब्या मस्त शिजवायच्या आपण। तुम्ही बघू शकता कोलब्यांचा रंग आहे ना 7 ते 8 मिनिटांमध्ये चेंज झालेला आहे। आता ह्यात ना आपण वरून मीठ घालूया। कोलब्या शिजल्यानंतरच आपण यात मीठ घालूया, नंतर कारण आधी घातलं ना तर पाणी वळतो ह्याला। आता ह्यात मी लिंबाचा रस घातलेला आहे, त्यावर ना कोथिंबीर घालून घेऊया। मस्त आपली बटर गार्लिक प्रॉन्सची रेसिपी तयार झालेली आहे मित्रांनो। तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही यावर ऑरेगानो सुद्धा घालू शकता। तर खूप छान अशी ही रेसिपी लागते, झटपट बनते आणि खायला सुद्धा मस्त। तर मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा। आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आणि हो, अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। बाय।